काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही. काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही. मी राजीनामा दिला नाही. राजीनाम्याच्या चर्चांवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुंडे मंत्रालयात. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास ही केवळ धूळफेक. बीडमधील संपूर्ण पोलीस यंत्रणा बरखास्त करा, तर तपासही बीड बाहेर चालवा. तपास यंत्रणेवर राऊतांचा आक्षेप. धनंजय मुंडेंचा राजीनामा आणि देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत लढाई सुरूच राहणार. संभाजीराजे छत्रपतींचा निर्धार. मुंडेंचा राजीनामा घ्यायला अजितदादा का घाबरतात? संभाजीराजेंचा सवाल. बीडमध्ये वाल्मिक कराडचे अनेक वाईन शॉप. प्रत्येक दुकानाचा भाव 5 कोटी रुपये. दमानिया यांचा आणखी एक आरोप. नागपुरातील HMPV व्हायरसची लागण झालेल्या दोन्ही मुलांची प्रकृती ठणठणीत. व्हायरस जुनाच, मात्र काळजी घ्या. जिल्हाधिकारी विपिन इटणकर यांचं आवाहन. अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून शेतकऱ्याचा विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न. खामगाव पंचायत समिती कार्यालयातील प्रकार. 50,000 रुपये घेऊनही अधिकाऱ्यानं काम न केल्यानं टोकाचं पाऊल. कोल्हापुरातल्या भोगावती बस स्थानकात दोघा कंडक्टरची हाणामारी. ब्रेकडाऊन एसटीतील प्रवाशांना घेण्यावरून वाद. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद. इंदापुरात माजी ग्रामपंचायत सदस्यावर जीवघेणा हल्ला. धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद. हल्ल्यात मालोजी गायकवाड जखमी. माथे फिरून कापले तरुणीचे केस. दादर स्थानकातील धक्कादायक घटना. सीसीटीव्हीद्वारे माथे फिरूचा तपास सुरू. अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत पुन्हा वाढ. घराबाहेर कडेकोट बंदोबस्त, तर गॅलेक्सी अपार्टमेंटच्या सीमा भिंतीवर लावली काटेरी तार. मुसळधार पावसामुळे सौदी अरेबियात पूरस्थिती. अनेक घरं आणि दुकानांमध्ये शिरलं पाणी. जनजीवन विस्कळीत.